हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा टॉपिक बघत आहोत. डेफिनाईट इंटिग्रेशन. त्याच्यामध्ये दोन प्रॉपर्टीज खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यावर एक क्वेश्चन फिक्स येतो, कंपल्सरी क्वेश्चन असतो 4 मार्क्ससाठी. तर त्या प्रॉपर्टीज काय त्या आपण बघणार आहोत. पहिली प्रॉपर्टी आहे इंटिग्रेशन ऑफ ए टू बे एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू, आणि हे त्याचं राईट साईडला ॲन्सर दिलेलं असतं. फर्स्ट आपण बघू, हा क्वेश्चन असतो या टाईपमध्ये आणि ह्या टाईपमध्ये आपल्याला ॲन्सर लिहायचं असतं. LHSला क्वेश्चन आणि RHSला ॲन्सर असतं. आता क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये काय असतं बघा, इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, आणि RHSला त्याचं ॲन्सर आपण ह्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. आता LHS आणि RHSमध्ये काय डिफरन्स आहे तर बघा, लिमिट सर्वात पहिले लिमिट बघायचं असतं. प्रॉपर्टी ओळखण्यासाठी लिमिट आहे ए टू बी, म्हणजे दोन कॉन्स्टंट व्हॅल्यू काहीतरी दिलेले असणार आहे. आणि फंक्शन एफ ऑफ एक्स हे आपलं काय असतं, फंक्शनऐवजी आपण एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स केलं आहे. काय केलं आहे, ए प्लस बी मायनस एक्स, म्हणजे फंक्शन इथं एक्स आहे, एक्सच्या ऐवजी ए प्लस बी मायनस एक्स करतो. मी इथं ए म्हणजे काय आहे लोअर लिमिट, बी म्हणजे काय अप्पर लिमिट, या दोघांची ॲडिशन करायची आणि त्याच्यातून मायनस एक्स करायचं. इथं जे फंक्शन असेल ते मायनस करायचं आणि त्यानंतर आपण प्रॉपर्टी यूज करून क्वेश्चन सॉल्व करतो. सेकंड प्रॉपर्टी आहे आपली इंटिग्रेशन ऑफ 0 टू ए. सेकंड प्रॉपर्टी कोणती आपली 0 टू एची. ही महत्त्वाची. लिमिट इथं काय दिलेलं आहे, लोअर लिमिट आहे आपलं 0, अप्पर लिमिट आहे ए. याचा आपण आता ॲन्सर लिहायचं आहे आपल्याला. हा क्वेश्चन असतो या साईडला आपलं ॲन्सर असतं. आता क्वेश्चन दिलेला आहे समजा आपल्याला या फॉर्मॅटमध्ये, त्याचा ॲन्सर आपण काय करतो, एफ ऑफ एक्स ऐवजी काय आला इथं ए मायनस एक्स. इथे एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स आपण कशाने रिप्लेस करतो, ए मायनस एक्सने. आणि ए म्हणजे काय असतं, अप्पर लिमिट, म्हणजे एक्सच्या जागी ए लायचा मायनस करून जी काय व्हॅल्यू असेल किंवा जे काही फंक्शन असेल एक्स ते लायचं. अशा पद्धतीने आपण या दोन प्रॉपर्टी वापरून क्वेश्चन सॉल्व करतो. 4 मार्कला खूप महत्त्वाचा क्वेश्चन येतो याच्यावर. आणि महत्त्वाच्या प्रॉपर्टीज, या दोन प्रॉपर्टीज वापरून याच्यात आपण कसं ओळखतो, पण प्रॉपर्टीज कशावरून ओळखतो तर लिमिटवरून. पहिल्या प्रॉपर्टी लिमिट असतं ए टू बी आणि दुसऱ्या प्रॉपर्टीला लिमिट असतं 0 टू ए. या प्रकारचे जर लिमिट आले तर या प्रॉपर्टी यूज करून आपण क्वेश्चन सॉल्व करायचं.